Hare
आवाज तिकडे आहे ना. Baba
दीन धन्य आज दीन झाले संताचे दर्शन झाले संताचे दर्शन झाले पाप ताप तोडी झाले पाप ताप तोडी झाले संताचे दर्शन झाले संताचे दर्शन पाप ताप झाले तोडी झाले पाप ताप तोडी दयने गेले उठा उठी संतांचे
क्षण झाले पाप तापा तुटे दैन्य गेले उठा उठे झाले समाधान पायी विसावले मोण झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठे तुका म्हणे आले घरा तुझे दिवाळी दसरा झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठी विठ्ठल विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय वंदे देव उमापतिं सुरगुरो वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकान्तं नमोऽस्तुते समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गकरु प्रथमनमन दुसरे
कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थ मतिप्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे करण बंधुतीची श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कार नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा जया नमो सुभाव भजन भाजना भवे बकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराजा सामर्थ्याने सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकटदायी माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते सामर्थ्याने गजाननाच्या संकटदायी माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते पदतीर्थाचे प्राशन करिता पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आसू मुखी झळकले आसू माया माऊली गजाननाने माया माऊली गजाननाने तनात पुसले आसो गावीच्या चला जाऊया शेगावीच्या चला जाऊया आनंदाच्या माहेरा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते विठाला 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 विठ्ठल 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 जय हो असं धन्याजलीन राम आता दिंडी सुरू आहे त्यामुळे असंच आहे धन्याजलीन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा तुटे दैन्य गेले मोठा उठी झाले समाधान पाये विसावले मन झाली पापा तापा तुटे
उठी तुका म्हणे आले आले घरा तोचे दिवाळी दसरा झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठी. संप्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील वारीच्या उद्देशाकरता संत ज्याच्या जीवनामध्ये आलेत त्या काळाला त्या दिवसाला धन्यता देऊन एक वेगळं आनंदाचं रूपक साधतात. विठाला विठाला अकारण करुणावर्णालय राशेश्वर गोप गोपेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार माझा श्वास भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग चालू असलेली ही आपली श्री रामनवमी निमित्त संत श्री गजानन बाबाच्या सेवेकरता दर्शनाकरता आतुर झालेले आपले नयन आणि आपल्या चित्ताची आतुरता बघून आपण भगवान परमात्म्याची सेवा कायिक वाचिक आणि मानसिक पद्धतीने करत आलेलो आहोत. आजचा हा 3रा मुक्काम है ना. 3रा मुक्काम पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र वाकद ते श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी आपला हा मार्गक्रमण चालू आहे. आज उन्हाची धाप थोडी कमी होती पण वातावरण दमट होतं म्हणून सारे दमलेत. बरं दमलेत तर दमलेत पण असे दमलेत खायले बेसन होत आणि बेसनावर ताव काढला सुरून आता ते डोळ्यावर झापडे टाकायला लागलं कारण की काल नवरे सारं आटपलं होत आणि हट्टी तवा आताच 9:45 वाजायची वेळ आली. काय मिळणार कसे ना असो जो काही वेळ मिळाला तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला बाबाची सेवा करायची. धन्यता काळाला धन्यता दिवसाला दिलेली. बरं धन्यता कोणत्या दिवसाला द्यायची आणि धन्यता कोणत्या काळाला द्यायची. अवघडात नेत नाही जास्त लांब काही बोलत नाही. सरळ सरळ सांगतो धन्यता म्हणजे काय की जे आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि जे प्राप्त करत असताना ज्याचं सहाय्य झालं पण जे कष्ट वाचून आपल्याला प्राप्त झालं सहज मिळालं. सहज तर काही मिळत नाही पण सहज मिळालं तर लोक म्हणतात आज धन्य झालं. काय झालं आज धन्य झालं म्हणजे चांगला काळ गेला चांगली गोष्ट झाली. एक जवळ सासरवाडीला गेला. कशाला सासरवाडीला गेला. आता गेला तर तो नेलेली बायको वापस आणण्याकरता. ती बायको गेली तिथं गेली तिला आणण्याकरता गेला पण सासरवाडीला गेल्यानंतर सहज आता तो गेला तर फोन लावून नाही गेला सहज गेला की बाबा जाऊ जाता जाता बायकोला घेऊन येऊ. पण त्या ठिकाणी अशा टायमाला गेला हा खजीच्या टायमाला आणि त्याच्या घरी पहिलेच येईल होते पाहुणे आणि तिथं झाला महाराज पुरणपोळीचा बेत. हे उन्हात गेला मरणाचा तपला तपला कळते ना बा इकडं हा तपला माय असा तपला गरम झाला आणि गेला पाणी पाणी जीव करे जेवायला पाहिजे आणि गेला आणि मामीनं दार उघडलं. आहा पाहुणे घरासी आले ऋषिकेश म्हणजे मामी नाही म्हणले असे मामी म्हणले बा जवळ आला म्हणजे महाराज सासूबाईले जवाई शेण आणि त्यो लेस प्रिय असते सांगत नाही मी तुम्ही वारीत येईल हा म्हणून पण जवाई शेण मामीले एवढं आवडते. जवाई काऊन आवडते आपली मुलगी दिले म्हणून आणि शेण काऊन आवडते सारवायचं काम आहे पण आता सारवायचं काम मी ठेवलंच नाही. सॉक्स थंडे का पाय लक्षणात्मक करून घ्या. फरशी बसवली घरात मग असा जवळ आला जवळचं दार उघडला. अरे बापा जवळ तुम्ही या 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 जवळ पाय टाकला काढलं की नाकाचं बेद दिसायला लागला. म्हणलं इकडे कस काय नाही सहज इकडे आलो होतो म्हटलं जाता जाता इथे 2-3 दिवसांनी आज जाऊ मामी म्हणल्या आले या या या
बसा बसा न का आता चहा पाणी बाकीचं ते जाऊ द्या, चहा जाऊ द्या आणि पाणी जाऊ द्या. पहिल्यांदा तुम्हाला जेवायला वाढते कशाचा बेत आहे? पुरणपोळीचा. पुरणपोळीचा जवाई जेवला आणि म्हणला मामी आज धन्य झालं. काय झालं? धन्य आजी दिन. काय झाला? आजचा दिवस धन्य झाला. जीवच निघायची येड आलती पण तुम्ही जीव घातलं. हा हा ही जवयाची धन्यता. दुसरी धन्यता काय तर ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त झाले त्याच्या जीवनाची ती काय आहे? धन्यता आहे. धन्यता याच्यात नाही सहज एखादा बस स्टॉपला निघला कोणी म्हणला महाराज या ना चहा घ्या ना 5 रुपयाच्या चहा, त्याची धन्यता नाही. तो तोंडावर जरी म्हणत असला महाराज आज धन्य झालो, मी चहा पाजला म्हणजे चहा पाजला कोण जर चांगला मक्की चूस माणसांच्या पाजला तर मग म्हणा बाबा धन्य झालो आज त्या हातचा चहा पिला. पण असा काम टेकड्या लोकांनी पाजला टाइम घेतला त्याचा धन्यता काही कामाची नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातही धन्यता आहे पण ती धन्यता काळानुरूप आहे, ती धन्यता दिवसानुरूप आहे आणि ती धन्यता संत भेटीवर अवलंबून आहे. कशी? अनेक ठिकाणी धन्य शब्द आपल्या तुकोबाराच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळतो. धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडली ती आहे का नाही? काळाला धन्यता ती संतांची भेटी झाली तो काळ धन्य आहे. का हो तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये धन्य काळ कुठं आला आणि केव्हा आला? विठाल तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातही धन्यता आलेला आहे, धन्य काळ आलेला आहे पण धन्य काळ येण्याकरता काही गोष्टी अवलंबून असतात. तो काळ धन्य होण्याकरता तो व्यक्ती आपल्या चित्तवृत्तीचा व्यक्ती आपल्याला भेटला तर तो काळ धन्य होते. जर आपल्या विरोधी विचाराचा माणूस भेटला की म्हणतात बापा हे कशाला झालं हे, म्हणजे धन्यता वाटते का? नाही. तो आले का दुश्मनच आला. आपली विचारधारा एक त्याची विचारधारा एक असली ते दोघं जवळ जवळ बसले की फक्त चेतवायचं काम आहे. ती काडी टाकली रे टाकली की धनगाच. धन्यता आहे का ती? नाही. काही लोकांची धन्यता त्यांच्या आवडीची व्यक्ती मिळाल्यानंतर धन्यता प्राप्त होते. कोणची आवडीची व्यक्ती? की ते भेटल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित होतो तेव्हा त्याला धन्यता म्हणतात. जसं भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची आस लागावी. काय लागावी? आस लागावी. आस तो मला भेटेल, तो मला भेटेल, तो मला भेटेल, तो मला भेटेल, तुम्हाला प्राप्त व्हावा ही काय लागावी? आस लागावी. आणि त्या देवाचे पार्षद भक्त आपल्या दारात उभे राहावे आणि म्हणावे उठा आम्ही आलो. कोण? पांडुरंगाचे दास आलो, तुम्हाला पांडुरंगाने बोलवलं. त्यावेळेस माणसाला वाटते धन्यता काय? तेव्हा वाटते की ज्याची मला आस लागली आणि ज्यानं माझ्याकडं त्याचा पार्षद भक्त पाठवला तेव्हा म्हणते धन्यता वाटते. ती म्हणजे धन्य आजी दीन आहे का नाही? झाले संतांचे दर्शन. धन्यता तेव्हा. बर दुसरी धन्यता केव्हा? ज्यावेळेस ज्ञानाची भूक लागली आणि ज्ञानाची भूक क्षमवण्याकरता सद्गुरू भेटावे. धन्य आजी दीन झाले संताचे दर्शन. विठाल विठाल पण महाराज तुम्ही आज सहज म्हणता की जर संताची भेट होईल ती एवढी भेट सुलभ नाही. संतांची भेट सुलभ अति दुर्लभ. सुलभ नाही. सहज संत भेटूच शकत नाही. काहीच नाही द्यायचं. बेसन चाकोरीत चालायचं. सारं मीच म्हणतो कारण की मी बी तुमच्या झपातून गेलो आज. असो का संताची भेट दुर्लभ आहे? संताची भेट सुलभ नाही. का? संताची भेट दुर्लभ ती आपल्यामुळे, संतामुळे नाही बापू.
समाजात चांगले लोक आहेत का नाही? आहेत. समाजात वाईट लोक आहेत का नाही? पण वाईट लोक तुम्ही समजता म्हणून वाईट आहेत का ते मुद्दा म्हणून वाईट आहेत? समजतो खरं आहे नाही? खरं आहे ना? आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी द्वेष असला की तो आपल्याला वाईट दिसतो, आणि आपल्या अंतःकरणामध्ये द्वेषही नाही, स्तुतीही नाही, निंदाही नाही, मग तुल्य निंदा स्तुतिर्मौनी हा ज्याचं अंतःकरण झालेलं आहे त्याला मग पाय सचमे प्रिय यो मयत भक्त्या मम प्रिय, तो भक्त मला आहे. मग हे भक्त होण्याकरता तुम्हाला त्या संतांची भेट घ्यावं लागेल, आणि ती संतांची भेट दुर्लभ आहे. कशी दुर्लभ आहे? चंद्रामृत सुखे से भवील चंद्रामृत सुखे सेवे बाय हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन, भूत भूत म्हणजे माग, भूत भविष्य कळ येईल वर्तमान, परी त्या साधूची न होईल का? एवढं होईल, पण त्या साधूची भेट होणार नाही. आणि त्या साधूची भेट व्हावी म्हणून तुम्हाला अगोदर अंतःकरण निर्मळ करावं लागेल. काय करावं लागेल? अंतःकरण निर्मळ करावं लागेल. आणि अंतःकरण निर्मळ होण्याकरता तुम्हाला दिंडी करावी लागेल. विठाला विठाला ते म्हणसाल महाराज जमला आता दिंडीवर आले. दिंडी का करावं लागेल? दिंडी कशी करावं लागेल? आणि दिंडी कोणाकरता करावं लागेल? पहिली जी दिंडी करायची तर ती देवा करता करायची. तू मज भावा, तू मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग म्हणून दिंडी करायची. दिंडी कशी करायची? गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. कशी करायची ती? खात जागा खात जागा सुरून आणा, असं नाही, गात जागा. कसं जा? गात जा. आणि कसं गायचं? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने असं घेत घेत जायचं. पण हे तिने का करायचं? कसं करायचं? गात जागा कोणासाठी? तो मज व्हावा म्हणून. पण आता जायचं कसं? जायचं पायानं जायचं. एरी कसं जायचं? पायानं जायचं. का? तर जर तुम्ही कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप हे जर तिन्ही केले तर मग तुमचं अंतःकरण शुद्ध हे फक्त दिंडी होतं. का? कायेनं जे तुम्ही करता म्हणजे आपण चालतो का नाही? काय पायवरी करून रेगळ रेगळ निघतो चालतो. म्हणजे हे जे इंद्रिय देवाने दिलेले आहेत, या इंद्रियांना जे देवाने सांगितलेलं आहे ते त्याचं सार्थक होतं. दिले इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपन भव रोग
म्हणजे इंद्रियाचं सार्थकता आली. हे इंद्रिय हे पाय त्या वाटेनं चालायला लागतात, म्हणजे पायाचं तप घडलं. बर, हाताचं टप, टाळी वाजवावी आहे का नाही, गुढी उभारावी. गुढी म्हणजे ज्ञानरूपी गुढी धरा, भक्तिरूपी गुढी धरा, म्हणजे ही टाळी. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी. मुखाचं सार्थक काय झालं? विठ्ठल तोंडी विचारा. आणि चित्ताचं सार्थक काय? की तो मला प्राप्त व्हावा. पण लगेच दिंडीत त्याचंच नामस्मरण करीत, दुसरं कोणाचं करणार नाही. नाही तर बस बोर खेळून दिंडी निघली की हॅलो आपली हळद उघडली होती, आळ्या झाल्या का, काय थप्पड काढलं का नाही, हे नाही. तो एकच. हा मग तुम्ही मसाल मारा, तुमच्या मागणा पडून धुड्डा उडवून आमच्या आहे ना बापा, होणारच आहे. पण दिंडीत आल्यानंतर ज्यावेळेस नामस्मरण सुरू असलं, दिंडी सुरू असली, तेव्हा माग पुढे जाऊन फोन लावायचे. कोण कोण लावले ते मला माहिती, पण लावायचे नाही. फोन खिशात ठेवायचा आपलं, जोपर्यंत नामस्मरण करायचं. काय न झालं, वाचन झालं आणि मनानंही झालं. पण हे झालं, हे केलं की मग दिंडी करत असताना त्याचं नामस्मरण, त्याचं गुणगान करत असताना तो आपल्या अंतकरणामध्ये जे देते ते देते भक्तिरस. काय देतो? भक्तिरस. या दिंड्या पताका हे जेवढं सार्थक आहे, हे सारायचं फळ आहे. मुक्त्या किती आहेत? मोक्ष किती आहेत? 4. बरोबर आहे. हे 4ही मोक्ष आहेत, पण या 4ही मोक्षाच्या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाही. 4ही मोक्षाच्या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाही. कारण की याच्या ठिकाणी जर आपण थांबलो तर आपण गुंतल्यासारखी, आणि आपण पहिलेच वेगळे राहायचं. गुंतायचं का नाही. कदाचित तुम्हाला सर्वत्र हरी दिसायला लागला तर तुम्ही सर्वत्र हरी दिसायला लागला म्हणून थांबा लागलेत ना. सर्वत्र हरी दिसायला लागले म्हणून तुम्ही तिथंच थांबा लागलेत, पुढे चालले का? जर तुम्ही वैकुंठाला गेले, साक्षात देवाचं स्वरूप देवाने तुम्हाला प्राप्त करून दिलं, वैकुंठाचं स्वरूप, मग तुम्हाला भक्ती त्या देवाची करायची, ती कशी करणार? हे सर्व कुठं मिळतं? जे साधू संतांना दुर्लभ आहे, जे योगियाला दुर्लभ आहे, ते कुठं मिळतं? तर संत सज्जनीच्या दुकानात मिळतं, ते या दिंडीत मिळतं, ते इथं नाचल्यानं मिळतं, ते इथं गायल्यानं मिळतं, ते इथं वाजवल्यानं मिळतं, ते इथं वाढल्यानं मिळतं, ते इथं झाडल्यानं मिळतं, इथं चट्ट्या उठल्यानं मिळतं. साऊंड लावण्यापासून तर प्रत्येक हिच्यात जे मिळतं ते फक्त इथं मिळतं. बाकी कुठं मिळतं का? जर हे इथं मिळत नसतं, या दिंड्या निघल्याच नसत्या बाबा. हे दिंडीच्या ठिकाणी मिळतं. हे तो ये संताताई ते इथंच मिळतं आणि ते या संताच्या सोबत मिळतं. पण हे मिळतं महाराज, पण याचा आनंद व्यक्त करताना तुकोबराय म्हणले, हे ज्यांच्या जवळ आहे त्या संतांच्या संगती जर आम्ही लागलो तर ते आम्हाला प्राप्त होतं. म्हणून कबीरदासजी, मोठे मोठे मीराबाई हे आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही फक्त संतांच्या संगतीला राहिलं पाहिजे. पण संतांची संगती एवढी दुर्लभ आहे, ती मिळत नाही. पण ही मिळण्याकरता तुम्हाला जर हे प्राप्त होत असेल, संत संगती मिळत असेल, तर तुमच्यावर देवाची कृपा आहे. हे त्याच्या मागचं कारण का? जर तुमच्याजवळ विवेक बुद्धी आहे तर ही विवेक बुद्धी संतांजवळच तुम्हाला आली, आणि संत ज्या अर्थी तुम्हाला प्राप्त आहे त्या अर्थी ती कृपा देवाची. विवेक संताशिवाय नाही आणि संत देवाशिवाय नाही. तुलसीदासजी मध्ये रामायणामध्ये खूप सुंदर सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. 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 बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम
परे जग जेठी करुणा केली. कदाचित त्या संतांचं दर्शन तुम्हाला होत असेल तर तुमच्यावर देवाची कृपा आहे हे म्हणावंच लागल. का वाकड मध्ये एवढेच लोक आहेत का ज्याच्यावर देवाची कृपा आहे? अनेक जण आहे, पण हे एवढे काय याच्यावर विशेष कृपा आहे. म्हणून आहे का नाही, परे जग जेठे करुणा केली. पण का हो, हे संत मिळाले, पण हे संत मिळाल्यानंतर आम्हाला आनंद होतो. तो आनंद कसा होतो? तो कोबरा म्हणजे तो आनंद असा होतो महाराज, ते संत जर आलेत ना, अहो आनंद म्हणजे नवीन लग्न व्हावं. कोणाचं 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 आपल्याला काय करायचं, कोणाचं हो काय काय नाही, मुलीचं हो का मुलाचं हो. पण मुलीचं लग्न झालं कसं, नवीन नवीन लग्न झालं. तुमच्याकडे जुनं लग्न होते का नवीनच होते? अटी पाय बा, अटी काय होते हो? अटी अटी नव होते काय जुनं? अटी बी नवच होते म्हणा. लग्न झालं, नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर उन्हाळा गेला, बरं असो. उन्हाळा गेल्यानंतर पावसाळा गेला, पावसाळा गेल्यानंतर नेमकेच हिवाळीचे दिवस आले. आणि हिवाळ्याचे दिवस आल्यानंतर सर्वात मोठा जो आनंदाचा क्षण असतो हिवाळ्याच्या वेळेस, दिवाळीच्या आधी, तो 15 दिवसांनी येणारा कोणचा? दसरा. काऊन पोळा नाही का म्हणतात? तो दिवाळीचा आनंदाचा क्षण आहे, तो आनंदाचा आहे. पण तेवढ्या आनंदाचा कारण आपल्याला काय करावं लागत ती, म्हणजे आंघोळ करून सजावं लागत. मध्ये नाही, तुम्हाला सजता का तुम्ही का सजवता? कोणाला म्हणजे तो आपला सण आहे का? नाही. बर हो बापू, आपला सण आहे का तो? नाही. मग दुसरा सण येतो महाराज, दसरा. नवीन वास्तुपूजन, नवीन संत पूजन आहे का नाही, गृहपूजन, घरपूजन, नवीन गाड्या, त्यातल्या त्यात नवीन लक्ष्मी येला असते घरात. काय तो ताल असते बापा बापा बापा, ते तोरण लावणं, ते काय ते गाड्या धुणं है का नाही, अगरबत्ती आणि घमघमाट स्वादिष्ट पदार्थाचा. इकडून मारा गेली शेंडी टाईट, सण सण असा कार्यक्रम. तो कार्यक्रम गेला दसऱ्याचा. मग नवीन लग्न झालेल्या मुलीला आतुरता लागते दसऱ्यानंतर कोणत्या सणाची? का? माहेरी जायची. की मला माहेरी गेल्यानंतर माझा जो माय बाप, आई, वडील, बहीण, भाऊ हे ज्या ठिकाणी आहेत, मला त्यांची काय होईल? भेट होईल. भेट का? त्यांच्यापासून मी दुरावले, त्यांच्यापासून मी लांब गेलेलो आहे, त्यांच्यापासून मी लांब गेलेली आहे. ते मला भेटले ना तर मी आलिंगन देईन, मी त्यांच्या चरणावर राहीन. आणि काय काय पोरी म्हणतात मी पहिल्यांदा जायला झोपून राहील, बाकी काहीच करणार नाही. मग बाई तुला झोपते तू तिथं तसं आहे का? नाही, मायराला आलं ना झोपाच वाटते, बाकी काही करा वाटत नाही. तो काय त्याच्या जीवनातला आनंद आहे. संत बी तसेच म्हणतात की बाबा आमच्या जीवनात आनंद आहे, पण कवा जेव्हा हे असे महात्मे आमच्या घरी आले. तुका म्हणे आले घरा, 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 तुका म्हणे आले घरा. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुझी, झाली पापा तापा तुझी. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, झाली पाप ताप तुझी, ओ झाली पाप ताप तुझी. गोपार खुमा
माई विठोबार कुमार माई विठोबार कुमार माई विठोबार कुमार विठोबार कुमार तुकोबाराय म्हणतात तसे संत आमच्याकडे आलेत ना तो दिवस तर धन्यचे धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन पण ते आलेत ना त्या धन्यतापेक्षा आम्हाला तो आनंद आहे तुका म्हणे आले घरा तुझे दिवाळी दसरा आज बघा ज्यांच्याकडे आपलं जे आजचं विसाव आहे त्यांच्याकडे आजचं अन्नदान झाले ते आमचे श्री दयाराम बाबा आहे का नाही दयाराम बाबाकडे एवढे पाहुणे दिवाळीत तर जाऊ द्या लग्नाला बी नसतील आले याच्या घरी काय येतात एवढ्या मोठ्या करवल्या एवढी मोठी लांडगी धुडच्या धुडगोट्टा बाप्पा लांडगी नंबर लग्नाला बी येत नाहीत महाराज पण हे आलेत कोणाच्या स्वरूपाने आलेत संतांना घेऊन आलेत इथलचे महात्मे तिकडं चैतन्य घेण्याकरता चालेल या संतांची भेट हाय दोन्ही एकच फक्त हे चैतन्य थोडासा उतरायला लागले ते भेटून आणावं लागते म्हणजे चार्जिंग करावं लागेल असे हे महात्मे हे साधू हे चालणारे ऋषीगण आले की यांना धन्यता वाटते की आज आमच्या घरी दिवाळी दसरा आहे कोणी कांदाच वाढ कोणी लिंबूच वाढ कांदा नव्हता म्हणा लाई म्हणून जाऊ द्या तिकडं कांदा नव्हता पण लिंबू आंबा वाढायचा आनंद हे खाणाऱ्याचे आनंद दुसऱ्याचे आनंद बापा वर्षानंतर एकदाच भेटी होती पहिल्यांदा त्यांना जावं भेटावं गळा मिठी घ्यावी म्हणजे आपल्या हृदयाचा त्याच्या हृदयात जो आनंद आहे तो प्रस्थापित करावा आणि आज आपण आपले मोकळे त्यांच्या जीवनातली जी पाप ताप आणि दैन्य आहे त्या तिघाचं हरण करायचं आणि आपल्यात साठून घ्यायचं झाले पापा तापा तुझी दैन्य गेले उठा उठी आणि अशा संत गजानन बाबाची भेट झाली की हे तिन्ही सहज जातात नाही तर तिन्ही सहज जात नाहीत पाप घाल्या न करता तुम्हाला आंघोळ करावं लागते कुठं गंगेच्या एक तर थंडीत जा गंगेत उघडं व्हा गंगेत जाऊन आंघोळ करा डोक्या लोक 5 डुक्कळ्या मारा त्याच्या एखाद्याला फिटगिट आला हो सुची गंगा होय तरी पाप ताप ही जाय ते वेचावे लागे शरीर हा तिथं बुड नाही बापू ते बुडायचंच कशाला कॅन्सर माग पापात तिथं जाऊ शकत नाही ताप घालवण्याकरता आध्यात्मिक ताप आदिभौतिक ताप आहे का नाही आदिदैविक ताप हे तिन्ही ताप घालवण्याकरता हिमालयात जावं लागतं आहे का नाही हिमालयात जा साधना करा हे करा ते करा ते जमत नाही दैन्य घालण्याकरता बापू दैन्य म्हणजे सांगू का तुम्हाला एका सोप्या भाषेत दैन्य तुमच्या लक्षातच राहील दैन्य म्हणजे दीनता म्हणजे हताश होणं कोणी कॅरेट आणावं लाल बुंद केशरी आंबा आपल्याला दिसावा आणि आपण ते कॅरेट आणावं इकडे तिकडे पाहून हात घालून आंबा उचलावा कसा असा आंबा उचलावा आणि नेमकंच कोणतरी पाव जर धरता येत नाही सोडता येत नाही त्याला काय होते दीनता म्हणजे दैन्य आणि दीनता दैन्य ही जात नाही जे आपण जे आपण दीन कशा पुढे झालो या कामादी विकारापुढे आपण दीन झालो मग हे दीनताही आपल्या जीवनातली जात नाही हे तिन्ही घालवण्याकरता 3 ठिकाणी जावं लागतं संत म्हणतात त्या 3 ठिकाणी जाऊ नका फक्त एका संताची भेटी घेतली की 3ही जातात पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाले भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही आणि काचंगी तप तीर्थ जगे दानवृत हे तिन्ही जात नाही पण हे तिन्ही एकाच ठिकाणी जाते झाली या भेटी हरिदासाची म्हणून या हरिदासाची भेट झाली की आपल्या जीवनातलं पाप ताप दैन्य ही जात पण आहो त्यांची भेट झाली की तुम्हाला काय प्राप्त होतं तुकोबारा म्हणतात झाले समाधान आमच्या जीवनामध्ये जे मिळायला पाहिजे जी मिळवण्याकरता मी साधना करतो ते फक्त काय आहे समाधान आहे मला एक प्रश्न विचारला मग एका जणाने तुम्ही रामायण करता म्हणलं हो मग म्हणलं मीच म्हणलं त्यांना मी रामायणच करतो महाभारत भागवत करत नाही महाभारत घरात लावतो मी
कळलं का? चाल कळलं चाल कळलं चाल नाही कळलं तर आराम करा असो ढाला 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 काय बाबा करत नाही पण रामायणच करतो. ते म्हणले बाबा तुम्ही श्रीमद भागवत करत काहून नाही म्हणलं एक तर नाव मग मोहन आणि रामायणात असं आहे महाराज रामायणात हनुमान दादा आहे. हनुमान दादा असलं भक्तीच्या वाटा त्याला विसावे आहे का नाही पण भागवतात असं आहे महाराज भागवतात एक तर माझं नाव मोहन आणि तिच्यात बी आमचा कन्हैया आहे त्याचं नाव बी मोहन आणि त्यानं काय एकदा मन हेरावून घेतलं ना महाराज ते रिटर्न येत नाही. रामायणातलं मन कुस्त्या खेळून का वापस येईल पण भागवतातलं मन वापस येत नाही. आणि भागवतात असे प्रेमलक्षणा भक्ती आणि रामायणात ही प्रेमलक्षणा भक्ती फक्त घेताना त्याची हातवटी वेगवेगळी. भागवतात जर प्रेमलक्षणा भक्तीत तुम्ही गुंतले तर मग न जाणू तुम्ही गोपी का आणि रामायणात जर तुम्ही प्रेमलक्षणा भक्तीत घुसले तर मग काहीच नाही. जय श्रीराम ओकेच कार्यक्रम. पण रामायणाची मजा आहे कारण की आता भागवतापेक्षा रामायणाची गरज आहे महाराज गोपाल दादा रामायणाची गरज आहे. आता तुम्हाला वानर सेना होणावं लागेल कारण की हा धर्म तुम्हाला पुष्ट करायचा असेल तर तुम्हाला रामच व्हावं लागेल आणि हनुमंतदादाच्या संगे जाऊन युद्धच करावं लागतं तेव्हा धर्म पुष्ट होतो. नाही तर नाही मग काय नाही विठ्ठल जळीस्थळी भरला ही अनुभूती ठेवायची पण धर्मासाठी कार्य करायचे. मग हे जे तुम्हाला संत संगतीनं प्राप्त होतं जे दुर्लभ आहे आचार्यानं दोनच गोष्टी अचानक येतात एक मृत्यू अचानक येतो आणि दुसरी वाईट वेळ अचानक येते. या न सांगता येणाऱ्या गोष्टी या जर नसतील आणायच्या तर झाले समाधान त्या संताच्या पाये विसावले मन झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. हे प्राप्त झालं हे ज्यांच्यामुळं प्राप्त होतं ते भेटले ते ज्या दिवशी भेटले ज्या काळाला भेटले ज्या डेला भेटले त्या डेला तुकोबाराय धन्यवाद देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. होय धन्य धन्यवाद संत दर्शनाचा धन्यवाद ढाला 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 धन्यवाद दिन झाले संतांचे दर्शन धन्यवाद धन्यवाद
आपण मी पांढऱ्याचाच महाराज आहे ना, पायच पांढरे करता काय असो. धन्य आजी दिन आणि झाले संताचे. ओके जमलं ना आता. आजच असते जे संताला सोपं वाटते ना बापू, ते आपल्याला लय कठीण राहते काय नाही. लक्षात घ्या. म्हणून त्या काळाला त्या दिवसाला धन्यता दिली. पण हा धन्याचा दिवस आपल्या जीवनामध्ये येण्याकरता सुद्धा आपल्याला ही सेवाच करावी लागेल. सेवेशिवाय ही धन्यता आपल्या जीवनामध्ये येत नाही तर आपल्या जीवनात जे सर्व काही आहे ते सर्व निरर्थक आहे जर जीवनात ही धन्यता नसली तर. तुमच्याजवळ पुत्र आहेत, तुमच्याजवळ पौत्र आहेत, तुमच्याजवळ लौकिक आहे, तुमच्याजवळ जमीन आहे, तुमच्याजवळ जुमला आहे, तुमच्याजवळ पैसा आहे, तुमच्याजवळ हाडका आहे का हाडकाव आहे, त्याला काही घेणं देणं नाही जर तुमच्याजवळ धन्यता नसेल. या दिवसाची धन्यता प्राप्त होण्याकरता जे लागतं ते जर तुमच्याजवळ नसेल तर ते सर्व निरर्थक आहे आणि ते इथलच्या इथंच टाकून द्यावं लागतं. आणि हे ज्याला कळलं त्याला कळलं आणि हे ज्याला नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरं आडावे बघतो. तुम्ही सुरूच होता लगे हे आडावे वॉशिंग पावडर निर्मा ही आडावे फक्त हे घ्यायचं नाही. आपण थकून भागून आलो, हसून मोकळे झालो काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ही धन्यता जीवनात आणण्याकरता आपल्याला सेवा करावं लागेल. तुकोबराय म्हणतात येथ फक्त सेवाच प्रमाणे तुका म्हणे येते. काय इथं सेवा महत्वाची. काय थोरपणा जाळावे ते तुका म्हणे येते. भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. तुमचा मोठेपणा तुमच्या जवळ ठेवा. तुम्ही ज्ञानी ध्यानी कीर्तनकार गायक वादक असा ते लौकिकापुरते तुम्हाला भगवंताची प्राप्त होईपर्यंत आहेत. प्राप्त झाल्यानंतर जे तुम्हाला प्राप्त झालं त्याच्या अनुभूती आल्यानंतर हे सर्व संतांच्या चरणावर गुरुच्या चरणावर टेकवायचं, त्याच्याकडून अनुपम्य बोध घ्यायचा. हा बोध ज्या दिवशी भेटतो त्यावेळेस तो दिवस धन्याचा आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. हा तुकोबरायाच्या जीवनातला धन्यतेचा दिवस आहे. आणि आपल्या धन्यतेचा दिवस आपले श्री गुरु ज्यावेळेस आपल्याला अनुग्रह देतात, आपल्याला ज्ञानरूपी बोध करतात, तो आपल्या जीवनातला प्रत्येकाचा धन्यतेचा दिवस आहे. हा धन्यतेचा दिवस वर्षातून एकदा यांच्या घरी येतो. यांचं मोठं भाग्य आहे. गजानन बाबाची सेवा होते. मी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना की उत्तरोत्तर यांची प्रगती हो, आर्थिक हो, लौकिक हो, साऱ्या प्रगती हो. ही प्रगती झाल्यानंतर तुमची आमची साऱ्याचीच प्रगती हो. पण आमच्या तुमच्याकडून गजानन बाबाची सेवा अशीच घडत राहू ही संत चरणी प्रार्थना करू. आणि जो देव यांचं नाव घेतल्यानंतर खुश होते त्या संतांचं नाव घेऊ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोल. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गणात बोते, गण गण गणात बोते. अनंत कोटी ब्रह्मानायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपद्मार्क श्रीनादिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज जी. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. सर्वांनी 1 मिनिट फक्त अशा हात टाळी करा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पण करायचे. गणादादा असे घे, हात घे काढून पाहिजे, तोड येऊ दे नको पण हात येऊ दे. पैसा तिच्यावरच येते लाडक्या बहिणीचा. यायले विमे भेटलेत कर हातवरी केले का.
जय जय राम कृष्ण ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 म्हणून देवाचं नामस्मरण करा, कीर्तन करा. कीर्तन म्हणजे सेवा करा, भजन करा. काय जाणो आपल्या जीवनात एक तरी दिवस धन्यतेचा येईल. ज्ञानोबा तुकोबाराय गजानन बाबा आपल्याला भेट देतील, आलिंगन देतील. पण ते आलिंगन देण्याकरता आपलं चित्त शरीर शुद्ध असण्याकरता आतापासूनच प्रयत्न करा. आणि तो भगवान परमात्मा कधी भेट देईल याची फक्त वाट पहा, वाट पहा आणि वाटच पहा. झालेली सेवा भगवान श्री गजानन बाबाच्या चरणी समर्पण करून काही चुकलं भुकलं असेल हे तुमच्या संगतीचा परिणाम म्हणून तुम्ही तुमचं वापर घ्या. संताकडून काही चुकत नाही, त्यांच्या शिकवण्यातही काही चुकत नाही. आणि जे काही असेल कमी जास्त त्यामुळे बुद्धीचे दोष धरा. बापू हे मुळे नाही आहे, हे तुमचंच आहे. तुमच्याच व्यसनातून आलं, तुमच्याच संगतीने तयार झालं. त्यात मी कसा होतो हे बालाजी दादाले, गोपाल दादाले माहिती आहे. आमचे देव बाप्पा आहेत. ब्राह्मणजीच्या चरणी देव बाप्पा चरणी सदना नमस्कार होतो. आणि आता थांबतो. तुम्ही संत माझिया कडा जरी दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानेवडा होई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले करो रे वापुरे घरात महाराज महाराज नाही उच्चारिला घरात महाराज महाराज ज्ञानेश्वराला कापाया पैसे घरात महाराज महाराज रामकृष्ण हरी. बाबाचे मानावे थोडे धन्यवाद कमी आहेत. आणि बाबा आज दिवसभराची किती जरी धावपळ झाली असेल तरी तुम्ही कीर्तन करतच राहा. आणि आमच्या मंडळी हलत सुद्धा नव्हती. म्हणजे अजून काय तुम्हाला आम्ही परमिशन दिली नव्हती. झोपत नाही, परंतु खरोखर बाबांनी थकवा तर सोडा पण मंत्रमुग्ध असा बाबांनी खूप सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि आवाज सर्व मंडळी म्हणजे असं कोणाला वाटत नव्हतं की बा कीर्तन बंद हो. अजून 1 घंटा जरी गेला असतं तरी काही अडचण नव्हती. आताही काही बिघडलेलं नाही. तरी काही उद्याच्या सूचना आहेत, सूचनाकडे लक्ष देऊ. बाबा आपले घरचेच आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण की आपण सर्व एकच आहोत आणि एकाच ध्येयासाठी लढत आहे. त्याच्यामुळं
उद्या सकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी एकत्र यायचं आहे। इजू भैया आपल्याला गरम पाण्याची सेवा देणारच आहेत, तरी एक बकेट थंड्या पाण्याची टाकून एक गरम पाण्याची बकेट आपण नेऊ शकता। या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था असेल। सर्वांना आंघोळी इथेच करायच्या आहेत, टँकरमध्ये भरपूर पाणी आहे। असं काही नाही की बा सर्वांनीच गरम पाण्याने केलं पाहिजे, ज्याला थंड्या पाण्याने करायचे असेल तर थंड्या पाण्याची सुद्धा सुविधा आहे, ठीक आहे। तसेच दुसरी गोष्ट, हा जो परिसर आहे, आपण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत वाटचाल करत आलो बाबा, आम्ही ज्याही ठिकाणी मुक्कामी थांबलो असेल किंवा ज्या ठिकाणी आम्ही साधा नाश्ता जरी होत असेल तर त्या ठिकाणी एक कागद किंवा एक प्लेट सुद्धा आमची राहत नाही, एवढी स्वच्छता प्रिय अशी आमची दिंडी आहे। आणि उद्याची जी काही प्रसाधनाची सोय आहे, तरी आपल्याला हा जवळपासचा परिसर सोडून रोडवरून तिकडे पलीकडल्या शेतामध्ये जायचं आहे। सर्वांनी याची कटाक्षाने पालन करायचं आहे, जेणेकरून हा आजूबाजूला आता वस्ती वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला दूर जायचं आहे। ही एकच सर्वात महत्त्वाची सूचना होती, पाणी जपून वापरायचं। उद्या सकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, कुंडली गौरी जल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान। दृढ भावाचा उभा आहे त्यांना। गणपती म्हणजे जेव्हा येतील म्हणजे येतील हे त्यांची शाश्वती होती, दृढ भाव होता चित्तात त्यांच्या, दृढ भाव असल्यामुळं हो। आणि अशा या सिद्धांतातून तुकोबाराला ज्या ज्या वेळेला हो असे प्रसंग ओढून आले आणि त्या प्रसंगाच्या संकटातून निवारण झाल्यानंतर मग तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात भावी मला कळून चुकलं. कारण जोपर्यंत माणसाला
व्यवहारात असो परमार्थात असो, हो आपल्या जो आपला उद्देश आहे तो पूर्णतेला नेण्याकरता, हो माणसाच्या जोपर्यंत मनाची समाधानी होत नाही, पूर्तता होत नाही, तोपर्यंत त्याला समाधान मिळत नाही. कळो आले जीवे मज माझी याची भावी. महाराज म्हणतात मला ते कळून चुकलं, कारण दृढ भावामुळं मी कोणतीच युक्ती साध्य केली नाही. आणि त्यामुळं काय झालं की माझं एवढं प्रसन्न मन झालं, हो की स्वतःला अनुभव मिळाला. आणि त्या कळो आले जीवे मज माझी याची भाव, म्हणजे मला ते स्वतःला कळालं. आणि कळाल्यामुळं काय झालं, अभंगाचं तिसरं शब्द कळो आले जिने मज माझी याची भावी. आठवची पुरे सुख अवघेची मोरे. सुखाचा लाभ होण्याकरता सुखाकरताच आपण तळमळ करतो. कारण आपल्या दिंडीत सरासरी 12 वर्षाच्या वयापासून तर आज 80 वर्षाच्या म्हणजे 75 वयाच्या वयाचे वारकरी वाटचाल करतात आपल्या दिंडीत. ही वाटचाल करत असताना ही बाल्यावस्था त्यांना तेवढं ज्ञान नसतं. आणि तारुण्य अवस्थेत जी वारी होते ही तारुण्य अवस्थाच खरी महत्वाची. वारी करता जेवण करण्याकरता सुद्धा झालं, समजा जेवण झालं एक पोळी घ्याच म्हणलं तरी तो तरुण मात्र तो एक पोळी आणल्याशिवाय, चालायचं जरी म्हणलं तरी तो असा पांडात चालू शकतो. तरुण वयातलाच परमार्थ आहे. तरुणा भाग्यवंत नाचे हरी कीर्तनी. महाराज लक्ष द्याला. म्हणून आपले 3 वर्ग आहेत, एक बाल्य वर्ग, तारुण्य वर्ग आणि वृद्ध वर्ग. या 3 अवस्थेतल्या मंडळीला एकाचाच फक्त लाभ घेता येते. एकाच तो तरुण वयातला वारकरी आहे त्यानं त्याचा लाभ घेता येते. आणि त्यानं तो लाभ घेतल्याच्या नंतर निश्चित काय होईल, हो त्यानं सुखाचा लाभ झाल्याशिवाय. आणि सुखाचा लाभ झाल्याच्या